मद्यप्रेमींसाठी सरकारने एक मोठा दणका दिलेला आहे। होय, महाराष्ट्रामध्ये आता दारू महागणार आहे। भारतीय बनावटीची विदेशी दारू जी आहे तिची किंमत आता 1.5% वाढवण्यात आली। हॉटेलमध्येही शॉप सारखी मद्याची विक्री करता येणार आहे। हा एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। महाराष्ट्रात दारू आता महागणार असल्याचं इथं समोर आलेलं आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीतच तसा निर्णय झालेला आहे। दृष्टिकोनातून काही निर्णय घेतले। शेवटी हे राज्य सरकार आहे। उद्याच्याला वेगवेगळ्या भागातलं कशातनं आपल्याला रिसोर्सेस वाढवता येतील त्याच्यामध्ये जरा त्याच्यावरचा टॅक्स वाढवलेला आहे। त्याच्यामध्ये एक्झॅक्ट माझ्याकडे आता मी कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊन आलोय। मी त्याच्यामध्ये प्रेस नोट काढीन, परंतु तसं काही आणखी वेगळं काही केलं अशातला भाग नाही, पण काही त्याच्यामध्ये विक्रीचे दर वाढवले। तर काय नेमका निर्णय झालेला आहे पाहूयात। राज्य मंत्रिमंडळाने मोठा निर्णय घेतलेला आहे। भारतीय बनावटीच्या विदेशी दारूच्या किमतीत 1.5% वाढ करण्याचा निर्णय झाला आहे। हॉटेलमध्येही आता शॉपसारखी मद्याची विक्री करता येणार आहे। कराराद्वारे भाडेतत्वावर रेस्टॉरंटला विदेशी दारू विक्रीस परवानगी देण्यात आली आहे। तर हॉटेल रेस्टॉरंटमधील दारू विक्रीवर 10 ते 15% अतिरिक्त शुल्क आकारण्यात येईल। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महसूल वाढीच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर देशी दारू 80 रुपये इतकी महागली आहे। तर मद्यप्रेमींनो, आता तुमचं बजेट जे ते कोलमडणार आहे, कारण राज्य सरकारने मद्याचे दर वाढवण्याचा मोठा निर्णय घेतला। मात्र कोणती दारू किती महागणार आहे पाहूयात सविस्तर या स्पेशल रिपोर्टमध्ये। मद्यप्रेमींची चिंता वाढली, दारूचा पेग महागला। सरकारची मद्यप्रेमींच्या खिशाला कात्री। आता मद्यप्रेमींच्या खिशाला कात्री लागणार आहे, कारण राज्य सरकारनं महसूल वाढीसाठी थेट मद्याचे दर वाढवण्याचा निर्णय घेतलाय। हा निर्णय नेमका काय आहे पाहूयात। भारतीय बनावटीच्या विदेशी दारूच्या किमतीत 1.5% वाढ करण्यात आली आहे। हॉटेलमध्येही शॉपसारखी मद्याची विक्री करता येणार आहे। कराराद्वारे भाडेतत्वावर रेस्टॉरंटला विदेशी दारू विक्रीस परवानगी मिळेल। हॉटेल रेस्टॉरंटमधील दारू विक्रीवर 10 ते 15% अतिरिक्त शुल्क असेल। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महसूल वाढीच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आलाय। लाडकी बहीण योजनेसह इतर कल्याणकारी योजनांमुळे राज्याच्या तिजोरीवर ताण आलाय। त्यातच राज्यावर 9,32,000 कोटींचं कर्ज आहे, तर वित्तीय तूट 1,10,000 कोटींवर गेली आहे। त्यामुळेच ही तूट भरून काढण्यासाठी दारूचे दर वाढवण्याचा निर्णय घेतल्याचं अजित पवारांनी म्हटलंय। रिसोर्सेस वाढवण्याच्या दृष्टिकोनातून काही निर्णय घेतले। शेवटी हे राज्य सरकार आहे। उद्याच्याला वेगवेगळ्या भागातलं कशातनं आपल्याला रिसोर्सेस वाढवता येतील त्याच्यामध्ये जरा त्याच्यावरचा टॅक्स वाढवलेला आहे। त्याच्यामध्ये एक्झॅक्ट माझ्याकडे आता मी कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊन आलोय। मी त्याच्यामध्ये प्रेस नोट काढीन, परंतु तसं काही आणखी वेगळं काही केलं अशातला भाग नाही, पण काही त्याच्यामध्ये विक्रीचे दर वाढवले। राज्य सरकारनं दारूचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला असला तरी कोणती दारू किती महाग होणार आहे ते देखील पाहूयात। देशी दारू 80 रुपयांनी, महाराष्ट्र मेड लिकर 148 रुपये, भारतीय बनावटीची विदेशी दारू 205 रुपये, तर विदेशी दारूचे प्रीमियम ब्रँड 360 रुपये। सरकारच्या याच निर्णयामुळे मद्यप्रेमींना आर्थिक चटका सहन करावा लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। पुण्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा वर्धापन दिन सोहळा पार पडला आणि यावेळेस राष्ट्रवादीमध्ये फूट पडेल असं वाटलं नव्हतं, असं वक्तव्य शरद पवारांनी केलंय। कोण पक्षातून गेलं त्याची चिंता करू नका, सत्ता येते आणि जाते त्याची काळजी नको, आपण पुन्हा सत्तेत येऊ असा विश्वास शरद पवारांनी कार्यकर्त्यांना दिलाय। पक्षामध्ये खुश असली, खुश करावी असं कधी आपल्याला वाटत नव्हतं। पण
काही मूलभूत विचाराच्या संबंधी अंतर झालं आणि त्यामुळे ही फूट वाढली. मी काही त्याच्या संबंधी अधिक भाष्य करू इच्छित नाही. फुटीची चिंता करू नका. कोण आले कोण गेले त्याच्याबद्दलची चिंता करू नका. आपण एकसंध राहिलो आणि जनतेच्या वरची बांधिलकी ही कायम ठेवली तर काही अडचण येत नाही. तर यशवंतराव चव्हाणांचे विचार घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा भरारी घेईल. लढेंगे और जितेंगे असा विश्वास व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी अजित पवारांसोबत जाणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये त्या बोलत होत्या. मी स्वतः पुढच्या महिन्यापासून राज्याचा दौरा करणार आहे, कारण का मला असं वाटतं की राज्याची परिस्थिती खरंच गंभीर आहे. आज एक 15 दिवसामध्ये माझाही राज्याचा दौरा पुढे कसा जायचं, वर्षाच्या मीटिंग ट्रेनिंग प्रोग्राम ह्या सगळ्याची माहिती तुम्हाला कळवली जाईल. कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे आणि तो महाराष्ट्र ती विचारधारा घेऊन आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा भरारी घेईल. लढेंगे और जीतेंगे. तर पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून मुक्त करण्याची विनंती जयंत पाटलांनी शरद पवारांकडे केली. मात्र जयंत पाटलांच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय आणि त्यामागे जयंत पाटलांची काही खेळी आहे का, पाहूयात सविस्तर या स्पेशल रिपोर्टमधून. पवारांच्या राष्ट्रवादीत खांदेपालट होणार. प्रदेशाध्यक्षपद सोडण्याचे पाटलांचे संकेत. जयंत पाटील राष्ट्रवादी सोडणार. शेवटी पक्ष पवार साहेबांचा आहे, त्यामुळे पवार साहेबांनी याच्यावर योग्य तो निर्णय, कारण आता आपल्याला बरंच पुढे जायचंय. ऐकलत, पवारांच्या राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातच जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्ष पदावरून मुक्त करण्यासाठी पवारांना गळ घालत नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची मागणी केली आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. तर जयंत पाटलांच्या मागणीनंतर प्रदेशाध्यक्ष बदलण्यासंदर्भात शरद पवारांनीही सूचक वक्तव्य केलं. 7 वर्षाचा कालावधी दिला. शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणं आवश्यक आहे. या निमित्तानं तुमच्या सर्वांच्या देखत एवढीच साहेबांना विनंती करेन, तुम्ही आम्ही सगळे त्यांच्या मागे उभे राहूया. त्या संबंधीचा विचार करण्याची तयारी आज त्यांची आहे. तुमची मानसिकता वेगळी आहे की प्रमुख सहकार्यांना एकत्र घेऊन त्यांच्याशी या विचाराशी आम्ही सुसंवाद साधू आणि सामूहिकपणानं या संदर्भाचा निर्णय घेऊ. मात्र जयंत पाटलांनी केलेलं हे वक्तव्य खुर्ची मजबूत करण्यासाठी असल्याची प्रतिक्रिया अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं दिली आहे. आज त्यांनी जो स्टँड घेतलेला आहे, मला असं वाटतं की त्यांना कदाचित प्रदेश अध्यक्षावरतीच त्यांना कायम राहावंसं वाटत असेल. म्हणून जो गोठ्यातला खुटा असतो, कधी कधी आम्ही ग्रामीण भागामध्ये खुटा मजबूत करायचा असेल तर त्याला हालून परत पक्का करायचा असतो, म्हणून केवळ फक्त त्यांनी ते एक स्टेटमेंट केलेलं दिसतंय. लोकसभा निवडणुकीनंतर अहिल्यानगरमध्ये झालेल्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात पक्षांतर्गत वाद उफाळून आला होता आणि याच सभेत रोहित पवारांनी अप्रत्यक्षरित्या जयंत पाटलांना डिवचलं. तर जयंत पाटलांनीही विधानसभा निवडणुकीनंतर पदमुक्त होणार असल्याचं जाहीर वक्तव्य केलं होतं. मी किंग मेकर आहे, मी सेनापती आहे. अहो, हे 1-2 सेनापतीचं हे काम नव्हतं. महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या तुमच्या सारख्या सामान्य त्या ठिकाणी जे कार्यकर्ते त्यांच्यामुळे हा यश मिळालेलं आहे, कुणी एका दुसऱ्या नेत्यामुळे नाही. मी चुकीचा वागलो तर ह्या महाराष्ट्रातल्या जनतेवर परिणाम होणार आहे, याचं भान ठेवून आपण सगळ्यांनी वागूया. फक्त 4 महिने, नोव्हेंबर नंतर मीच नमस्कार करेन. खरं तर विधानसभा निवडणुकीत पवारांच्या राष्ट्रवादीला अवघ्या 10 जागांवर विजय मिळाल्यानंतर जयंत पाटलांच्या भाजप नेत्यांशी भेटीगाठी वाढल्या आहेत. त्यातच आता जयंत पाटलांनी तरुणांना संधी देण्यासाठी मला पदमुक्त करा
या विनंतीमागे खुर्ची मजबूत करण्यासाठीची रणनीती आहे की पक्ष सोडण्याचे संकेत, असा प्रश्न उपस्थित केला जातोय. सचिन जाधवसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, पुणे. तर जयंत पाटलांच्या मनात दुसरं काय हे समजून घ्यावं लागेल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली. शरद पवारांनी मला सर्व जबाबदाऱ्यांमधून मुक्त करावं, असं जयंत पाटील यांनी म्हटलंय. तर जयंत पाटलांच्या मनात दुसरं काय आहे हे समजून घ्यावं लागेल, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यावर प्रतिक्रिया दिलेली आहे. परत जयंत पाटलांच्या मनात मला शिरावं लागेल आणि सगळ्या जबाबदाऱ्यातनं मुक्त करा, असं ते जे म्हणाले ते मुक्त करणारे असं माहिती असल्यामुळे म्हणाले की त्यांच्या मनात काही दुसरं आहे, हे सगळं समजून घ्यावं लागेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 26वा वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये शरद पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये 50% तिकीटं महिलांना देणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीनं हे महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे. संधी मिळाल्यास महिला आपलं कर्तृत्व दाखवतात, हे वारंवार सिद्ध झालं आहे, असंही शरद पवारांनी म्हटलंय. कर्तृत्वाचा वाटा हा फक्त पैशातच असतो, याच्यावर माझा विश्वास नाही. भगिनींना संधी मिळाली तर त्याही कर्तृत्व दाखवू शकतात. संधी दिली आणि ते आपण अनुभवलं. उद्याच्या निवडणुकीमध्ये 50% जागा भगिनींना द्यायच्या आणि तो धोरणात्मक निर्णय आपण घेतला. तर वळूया पुढील बातमीकडे. सामाजिक न्याय विभागाचं बजेट कमी केल्याच्या आरोपांना अजित पवारांनी उत्तर दिलं. अजित पवार निधी देत नसल्याचं काही जण म्हणतात. मी पैसे खिशात घेऊन फिरतो का, असं प्रत्युत्तर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्यासह शिंदे गटाला यावेळेस अजित पवारांनी दिलंय. काही जण जाणीवपूर्वक आपलं सरकार आल्यापासून पद्धतशीरपणे बदनामी करण्याचा प्रयत्न करतात. काही आपला संबंध नाही. काहींनी काय स्टेटमेंट केलं की सामाजिक न्याय विभागावर अन्याय केला, अजित पवारांनी बजेट कमी केलं. कधी कधी काही जण बातम्या सोडतात की अजित पवार पैसे सोडत नाही. अरे पैसे सोडत नाही काय, माझ्या खिशात पैसे घेऊन बसलोय. तर वळूया पुढील बातमीकडे. नितेश राणे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर भाजप खासदार नारायण राणेंनी महाजन यांना धमकीवजा इशारा दिला होता. ज्यानंतर राणे विरुद्ध महाजन हा वाद चांगलाच पेटला. मात्र राणे आणि महाजन यांच्यात वादाची ठिणगी कधी पडली, पाहुयात सविस्तर या स्पेशल रिपोर्टमध्ये. राणेंकडून महाजनांना धमकी. राणेंविरोधात महाजनांनी ठोकला शड्डू. राणे विरुद्ध महाजन, किसमें कितना है दम. नारायण राणे साहेब, तुम्ही चुकीच्या बेळात हात घातलाय. या कुठे येऊ, कणकवलीत येतो. पाहिलंत, मनसे नेते प्रकाश महाजनांनी राणेंविरोधात शड्डू ठोकलाय. याला कारण ठरलंय नितेश राणेंनी ठाकरे बंधूंवर केलेली खोचक टीका. आता आमचं कसं होणार, तेवढी मोठी ताकद आहे हो. एकाकडे 20 आमदार आहेत, दुसऱ्याकडे 0 आहे. बाप रे. आणि आमच्याकडे तर 132 आहे. तो कशी तुलना होणार आमची या दोघांबरोबर. आम्हाला दोघांना फार चिंता वाटते आता हो. याच टीकेनंतर प्रकाश महाजनांनी नितेश राणेंच्या वैचारिक उंचीवर भाष्य करत जोरदार प्रत्युत्तर दिलं. ज्यानंतर नितेश राणेंवरील टीका नारायण राणेंना खटकली आणि नारायण राणेंनी फेसबुकच्या माध्यमातून महाजनांना धमकीवजा इशारा देणारी पोस्ट केली. ज्यानंतर राणे विरुद्ध महाजन असा शाब्दिक वाद पेटला. त्यात राणे समर्थकांकडूनही महाजनांना धमकीचे फोन येऊ लागलेत. अरे रेकॉर्ड कर, तू रेकॉर्ड, तू साहेबांना उंची करणार. बोल ना, आवाज आता बोल. तू काय उंची काढतो, कुठे येऊ सांग, म्हणजे मी हा. अरे माझ्याबद्दल आम्ही मान ठेवला, साहेबांची उंची काढणार का. काय करतोस तू. तू वेळ सांग ना, काय इथे सांग मला. तू मला सांग. राणे समर्थकांकडून येणाऱ्या धमकीनंतर महाजनांनी जीवाचं बरं वाईट झालं तर राणेच जबाबदार राहतील असं म्हटलं.
तर दुसरीकडे क्रांती मैदानात जाण्याचा इशारा देत महाजनांनी राणेंविरोधात दंड थोपटले. मी अशी कोणची भाषा वापरली की तुम्ही मला हे धमकी द्यायला? नारायण राणे साहेब, तुम्ही चुकीच्या बेळात हात घातलाय. या कुठे येऊ, कणकवलीत येतो. काय बोललो वाईट मी? माझ्या राज ठाकरेवर तुमची मुलं वाटेल त्या शब्दात टीका करतात. त्यावेळेस तुम्ही नाही सांगितलं तुमच्या मुलांना की भाषा नीट वापरा? अरे माननीय उद्धवजीवर काय बोलतात नितीश राणे? अरे उद्धव तुमच्या वयाचे आहेत ते. राज ठाकरेला काय म्हणतात तुम्ही? त्यांची ताकद नाही. दरम्यान संपलेल्या माणसांना संजीवनी द्यायची नाही अशा शब्दात नारायण राणेंनी प्रकाश महाजनांना उत्तर दिलं. त्यांच्यात काय दम आहे ते मी पाहिलंय अशी खोचक टीकाही राणेंनी केली. मला एक तर त्यांच्या कुठल्याही प्रश्नाला उत्तर द्यायचं नाही. मी त्यांना महत्त्व देत नाही. मी त्यांना अनेक वर्ष ओळखतो. संपलेल्या माणसांना मी परत संजीवनी द्यावी अशी मला वाटत नाही. त्यांना मी त्यांच्या प्रश्नाला मला उत्तर द्यायचं नाही. आणि त्यांची ती इच्छा आहे ना, ते जिथे असतील ना तिथे येऊ नका, मी पोचेन. बघूया, मी पोचेन. काय त्यांच्यात दम आहे ना तो मी पाहिन. दरम्यान राणे विरुद्ध महाजन वादात मनसे अध्यक्ष राज ठाकरे महाजनांची बाजू घेऊन राणेंना खडसावणार का, की कार्यकर्त्यांचा वाद म्हणून त्याकडे दुर्लक्ष करणार? याबरोबरच वरिष्ठ नेत्यांच्या मध्यस्थीनंतर हा वाद पेटत राहणार की थंड होणार याकडेही राज्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर एकीकडे महाजनांनी राणेंना सडेतोड उत्तर दिलंय, तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही नितेश राणेंना तंबी दिलेली आहे. बाप काढणारे नितेश राणेंचे आज फडणवीसांनी कान टोचलेत. कुणाचाही बाप काढणं चुकीचं आहे असं देवेंद्र फडणवीसांनी आज जाहीररित्या म्हटलंय. मंत्री नितेश राणेंनी आमचा बाप मुख्यमंत्री मंत्रालयात बसलाय असं विधान केलं होतं. यावरून मंत्रिमंडळाच्या बैठकीत राजकीय घमासान झालंय. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नेहमी एक लक्षात ठेवा की देशाचा पंतप्रधान हे भारतीय जनता पक्षाचे आहेत. राज्याचे मुख्यमंत्री हे भारतीय जनता पक्षाचे आहेत. म्हणून हे कितीही कोणी इकडे तिकडे नाचले, कोणी इकडे तिकडे अगर ताकद दाखवली, पण शेवटी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री बसलाय हे प्रत्येकाने लक्षात ठेवा. म्हणून किती इकडे तिकडे मिळून दे, 4 दिवसाची चांदणी आहे. कोणाचाही बाप काढणं हे चुकीचं आहे. त्यामुळे मी देखील संबंधित मंत्र्यांशी चर्चा केलेली आहे. त्यांनी स्वतः सांगितलं की माझ्या बोलण्याचा तो अर्थ नव्हता. मी त्यांना सांगितलं तुमच्या मनात काही अर्थ असला तरी परसेप्शनमध्ये जो अर्थ जातो तो राजकारणात महत्त्वाचा असतो. त्यामुळे अशा प्रकारे बोलणं योग्य नाही आहे. त्यांनीही ते मान्य केलेलं आहे. वळूया पुढील बातमीकडे. वाघाचं कातडं पांघरून लांडगा कधीही वाघ होत नाही अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. ही शिवसेना हिंदुहृदय सम्राटांची आहे, टोमणे सम्राटांची नाही अशी टीकाही शिंदेंनी केली. शिंदेंनी केलेल्या या टीकेला खासदार संजय राऊत यांनी मात्र जोरदार प्रत्युत्तर दिलंय. मी देखील एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. मी या राज्याचा मुख्यमंत्री, शाखा प्रमुख, नगरसेवक ते या राज्याचा मुख्यमंत्री झालो, ते देखील काही लोकांना अजून हजम होत नाही. वाघाचं कातडं पांघरून लांडगा वाघ होत नाही. त्याला हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचारच लागतात. आणि ज्यांनी बाळासाहेबांचे विचार पायी तुडवले, बाळासाहेबांनी जे सांगितलं त्याच्या विरुद्ध केलं आणि त्याची परिस्थिती, त्याची प्रचिती आता येते आहे. राजा का बेटा राजा नहीं बनेगा, जो काम करेगा वो आगे बढ़ेगा. आता सांगलीचा ढाण्या वाघ खऱ्या जंगलात आलेला आहे. तुम्ही बाळासाहेबांचा मोदी, शहा, फडणवीस यांचे बूट चाटणं जे महाराष्ट्राच्या मुळावर आलेले आहेत, हा बाळासाहेबांचा विचार आहे. महाराष्ट्र आणि मुंबई संकटात असताना, लुटली जात असताना, मराठी माणसाच्या स्वाभिमानाला रोज धक्का लावला जात असताना तुम्ही ही जी बूट चाटेगिरी करताय महाराष्ट्र द्रोह्यांची,
हा बाळासाहेब ठाकरेंचा विचार आहे असं तर ज्या लोकांना वाटत असेल ते धन्य आहे. तर आपण बघतो यावेळेस संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंना जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आहे. तर दुसरीकडे चंद्रहार पाटलांनी वस्तादच नाही तर आखाडाही बदलला आणि शिंदे गटामध्ये प्रवेश केला. त्यावरून राऊत यांनी मात्र चंद्रहार पाटलांवर खोचक शब्दात टीका केली. राऊत नेमकं काय म्हणालेत आणि चंद्रहार पाटलांनी ठाकरेंची साथ सोडल्यानं आता शिवसेनेला फटका बसणार आहे का? पाहूयात सविस्तर या स्पेशल रिपोर्टमधून. ठाकरेंचा चंद्रहार शिंदेंच्या गळ्यात, पहलवानानं टाकला ठाकरेंवर डाव, वस्तादानं दाखवला चंद्रहारला आरसा. लोकसभा निवडणुकीत ठाकरेंनी चंद्रहार पाटलांसाठी सांगलीचा आखाडा प्रतिष्ठेचा केला. इंडिया आघाडीत याच जागेवरून झालेला वाद हा थेट दिल्ली दरबारीही पोहोचला. ज्याच्यासाठी ठाकरेंनी मित्रपक्षांना अंगावर घेतलं त्याच चंद्रहार पाटलांनी वर्षभरात ठाकरेंची साथ सोडत शिंदेंना साथ दिली. त्यामुळे चंद्रहार पाटलांसाठी वस्ताद बनून विरोधकांना अंगावर घेणाऱ्या संजय राऊतांनी चंद्रहार पाटलांच्या दारुण पराभवावर भाष्य करत त्यांना खोचक टोले हाणले. आता या चंद्रहार पाटलांना ते जरी पहलवान दिसत असले तरी ते कच्चं मडक आहे. त्याच्यासाठी शिवसेनेनं प्रतिष्ठेचा विषय केला. आम्ही सगळ्यांनी अशा माणसानं स्वार्थासाठी बरं का लाभासाठी बेईमान व्हावं याला मी बेईमानी म्हणतो. खरं तर लोकसभा निवडणुकीपूर्वी चंद्रहार पाटील यांनी संजय राऊतांच्या माध्यमातून ठाकरे गटात प्रवेश केला आणि त्यानंतर ठाकरे गटानं जोर लावला आणि काँग्रेसची नाराजी पत्करून चंद्रहार पाटलांना उमेदवारी दिली. तर संजय राऊतांनी चंद्रहार पाटलांसाठी सभा घेत वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांनी शिंदे गटाचा धनुष्यबाण हाती घेतलाय. मात्र चंद्रहार पाटलांनी ठाकरे गटाची साथ सोडल्यानं शिवसेना ठाकरे गटाला किती फटका बसणार आहे त्यावरही एक नजर टाकूया. विटा जिल्हा परिषद गटात चंद्रहार पाटलांचं वर्चस्व. लोकसभा निवडणुकीत चंद्रहार पाटलांना 60,000 मतं. चंद्रहार पाटलांनी पक्ष सोडल्यानं सांगलीतही नवं नेतृत्व उभं करावं लागणार. विधानसभा निवडणुकीतही सातारा, सांगली, कोल्हापूरमध्ये मोठी पिछेहाट. संजय राऊत असं म्हणतायत की ज्या चंद्रहार पाटलांसाठी आम्ही मित्रपक्ष काँग्रेससोबत काँग्रेसच्या विरोधात गेलो, त्यांनीच पक्षप्रवेश केला, ते कच्चं मडकं निघालं, असं सगळं तुमच्यावरती टीका वगैरे सुरू झालेलं आहे. संजय राऊतांनी तुमच्यावरती टीका केलेली आहे. राऊत साहेब माझ्यासाठी आदरस्थानी आहेत, नेहमी राहणार. त्यांनी काही जरी मला बोलले मी त्यांच्याविषयी काही बोलू शकत नाही. शिवसेनेच्या फुटीनंतर पश्चिम महाराष्ट्रात ठाकरे गटाकडे तुल्यबळ नेतेही शिल्लक राहिले नाहीत. त्यातच आता सांगली जिल्ह्यातील नामवंत मल्ल चंद्रहार पाटलांच्या पक्षांतरानंतर ठाकरे गट स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर नव्यानं कार्यकर्त्यांची बांधणी करून मुसंडी मारणार की चंद्रहार पाटलांना धोबीपछाड देऊन आपलं वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय. सूरज मसूरकर सह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी. तर ठाकरे बंधू एकत्र आले तरी राजकारणात काहीही फरक पडणार नाही अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते नारायण राणेंनी दिली. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका समोर असल्यानं ठाकरे बंधू हालचाली करत आहेत असा आरोप यावेळेस त्यांनी केला आहे. ठाकरे बंधू एकत्र आले तरी फरक पडणार नाही, निवडणुकांच्या तोंडावर ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या हालचाली करतायत अशा शब्दात नारायण राणेंनी ठाकरे बंधूंच्या युतीवर प्रतिक्रिया दिलेली आहे. दोन्ही एकत्र येऊ द्या, चांगलं नांदून द्या, भविष्यात बंधू प्रेम लोकांना दाखवा, काय फरक पडणार नाही. आणि आता किती जरी आंदोलन अमुक तमुक जरी केली तर लोकांना माहिती आहे निवडणुका तोंडावर आल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या हे हालचाल करतायत आणि त्यामुळे त्यांचं त्या राजकारणावरच सगळं उदरनिर्वाह अवलंबून आहे आणि त्यामुळे ही हालचाल चालली आहे. काही फरक पडत नाही कोणाला, कोणत्याही पक्षाला.
अमरावतीमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बच्चू कडूंच्या सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे. आंदोलनाची प्रशासनाने दखल घेतलेली आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर तसंच जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी उपोषण स्थळी जाऊन बच्चू कडूंच्या मागण्यांसंदर्भात त्यांच्याशी चर्चा केली. तसंच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी बच्चू कडूंची फोनवरून चर्चा करून दिली आणि त्यामुळे बच्चू कडू आता काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी बच्चू कडूंना पाठिंबा दिलेला असून उद्या ते बच्चू कडूंची भेट घेणार आहेत. शरद पवार यांनी बच्चू कडूंना फोन करून त्यांची विचारपूस केलेली आहे. बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे. जिल्हाधिकाऱ्यांची बैठक संपताच कडूंना शरद पवारांनी फोन केला आणि यावेळेस पवारांनी बच्चू कडूंना प्रकृती जपण्याचा वडिलिकेचा सल्लाही दिला. उद्या रोहित पवार बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाला भेट देणार आहेत. नाही, पालकमंत्री कोण आहे असं विचारते. आधी लोकलमधून पडून लोकांचे प्रवाशांचे मृत्यू होत होते, परंतु आता लोकलमध्ये गुदमरून लोकांचे मृत्यू होण्याचा कट रचलाच जातोय की काय असा प्रश्न उपस्थित झालाय. कारण मध्य रेल्वेनं तसा निर्णय घेतलेला आहे. हा निर्णय नेमका काय आहे आणि हा निर्णय जो आहे त्याचा आज झालेला रियालिटी चेक काय सांगतोय पाहूयात सविस्तर या स्पेशल रिपोर्टमध्ये. बंद दाराच्या लोकलची पोलखोल. गर्दी रोखणार की श्वास कोंडणार? मुंबईकरांच्या माथी बंद दाराची लोकल. डोंबिवली रेल्वे स्थानकातली ही एसी लोकल. गर्दी इतकी की प्रवासी साध्या लोकल प्रमाणे एसी लोकलच्या दरवाजात लटकतायत आणि गर्दीमुळे लोकलचे स्वयंचलित दरवाजे बंद होत नाहीयेत आणि गाडीही सुरू होत नाहीये. शेवटी आरपीएफ पोलिसांनी काही प्रवाशांना आत कोंबलं तर काहींना हाताला खेचून बाहेर काढलं. एसी ट्रेनची ही अवस्था असेल तर स्वयंचलित उपनगरी रेल्वे आली तर तिची काय परिस्थिती होईल याची कल्पना न केलेलीच बरी. दिवा मुंब्रा अपघातानंतर रेल्वे मंत्रालयानं दरवाजे बंद होणाऱ्या उपनगरी रेल्वे संबंधीचा काय पर्याय मांडलाय पाहूयात. दुर्घटना टाळण्यासाठी नॉन एसी गाड्यांमध्येही स्वयंचलित दरवाजे बसवण्यात येतील. हवा खेळती राहण्यासाठी स्वयंचलित दारावर पट्ट्या असणार. डब्यात ताजी हवा येण्यासाठी छतावर व्हेंटिलेशन युनिट बसवण्यात येईल. प्रवासी एका कोचमधून दुसऱ्या कोचमध्ये जाऊ शकतील. नवीन डिझाईनची पहिली ट्रेन नोव्हेंबर 2025 पर्यंत तयार होईल. जानेवारी 2026 पर्यंत ही ट्रेन सेवेत दाखल होईल. याआधीही 2019 मध्ये पश्चिम रेल्वेनं साध्या लोकलमध्ये स्वयंचलित दरवाजे बसवण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी मुंबई सेंट्रल कारशेडमधील सिमेन्स प्रकारातील लोकलच्या 3 डब्यांना स्वयंचलित दरवाजे बसवण्यात आले होते. मात्र साध्या लोकलमधील दरवाजे बंद केल्यानं प्रवाशांची आतमध्ये घुसमट झाली होती. मुंब्र्यातल्या दुर्घटनेनंतर प्रशासनाचा लोकलचे दरवाजे बंद करण्याचा हा पर्याय किती फोल आहे याचा रियालिटी चेक डोंबिवली स्थानकात पाहायला मिळाला. केवळ डोंबिवलीच नव्हे तर इतर ठिकाणीही थोड्याफार फरकानं हीच परिस्थिती आहे. गर्दीमुळे 10 मिनिटं एसी लोकलचे दरवाजे बंद होत नसतील अशा वेळी सरसकट सगळ्या लोकलचे दरवाजे बंद केले तर प्रवाशांचे गुदमरून काय हाल होतील हा विचारही नको. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर रेल्वे दुर्घटनेनंतर मुंबईमधील गर्दी टाळण्यासाठी आता सरकारी कार्यालयाच्या वेळा बदलण्याचा विचार सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेली आहे. यासोबतच भाडेवाढ न करता सर्व लोकल एसी करण्याचा प्रयत्न असून सार्वजनिक वाहतुकीची क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. आपल्या शासकीय कार्यालयांना काही फ्लेक्झी टायमिंग दिलेलाच आहे, तो मागच्या काळातच दिलेला आहे. खाजगी आस्थापनांमध्ये तो करणं जरा कठीण जात आहे, कारण त्यांचे प्रॉफिट्स आणि सगळ्या गोष्टींचा विचार ते अधिक करतात
पण याच्यामध्ये अजून काही करता येईल का हा निश्चितपणे आपला प्रयत्न असेल. आणि दरम्यानच्या काळात पब्लिक ट्रान्सपोर्टचं इन्फ्रास्ट्रक्चर अजून किती वाढवता येईल हा प्रयत्न आम्ही करू. तर मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेले आणि आता आपण बघतोय मुंब्रा रेल्वे दुर्घटनेवरनं मनसेनं आक्रमक पवित्रा घेतला. संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी ठाण्यातील गावदेवी मैदानापासून रेल्वे स्टेशनपर्यंत मोर्चा काढला. यावेळेस रेल्वे प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. रेल्वे स्टेशनवरच्या अनधिकृत टपऱ्या हटवा, नाहीतर मनसे स्टाईल टपऱ्या उखडून टाकू असा इशाराच यावेळेस मनसे कार्यकर्त्यांनी रेल्वे प्रशासनाला दिलेला आहे. हे स्टॉल हवेत कशाला? आम्ही ज्या वेळेला प्लॅटफॉर्मवर येतो त्यावेळेला आम्ही पुढच्या 5व्या किंवा 10व्या मिनिटाला ट्रेन पकडणार असू. तिथे वडापावची एवढी मोठी टपरी, पाण्याची टपरी, हे कशाला हवंय? तिथे बसायला सुविधा करा ना. ज्येष्ठ नागरिक येतात, काही आजारी असतात, त्यांच्यासाठी बसायला खुर्च्या लावा. हे स्टॉलची गरज आम्हाला नाही. आणि हे जर स्टॉल पुढच्या 8 दिवसात निघाले नाही तर आम्ही उचलून फेकून देणार. याच्या बाबतीत तुम्ही तात्काळ निर्णय घ्या. हे जे मध्ये मध्ये जे काही लोकांना पोसायला जे टेंडर काढलेत ना ते बंद करा, नाहीतर हे सगळे स्टॉल आम्ही उद्ध्वस्त करून टाकू. आज आमची तुम्हाला ताकीद देतो या बाबतीमध्ये. दरम्यान मनसेनं काय मागण्या केलेल्या आहेत ते आपण सविस्तर पाहूया. तर अपघाताची शक्यता 3 महिन्यांपूर्वी पत्राद्वारे दिली होती. कारवाईबाबत लेखी माहिती द्या. प्रवाशांची संख्या त्या प्रमाणामध्ये ट्रेनमध्ये आसन क्षमता उपलब्ध आहे का, तक्ता सादर करा. दिवा CSMT लोकल सेवा चालू करण्यात येणाऱ्या अडचणींची लेखी माहिती द्या. स्वतंत्र AC लोकल चालवण्यापेक्षा प्रत्येक लोकलला काही डबे AC जोडावेत. रेल्वे अपघात नुकसान भरपाईची रक्कम तुटपुंजी आहे ती वाढवून 25 लाख करा. दरम्यान एका बाजूला हे सगळे अपघात झालेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला बदलापूर रेल्वे स्थानकामध्ये अत्यंत धक्कादायक प्रकार घडला. यामध्ये 2 प्रवाशांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. सकाळी अगदी गर्दीच्या वेळेमध्ये लोकलमध्ये चढण्यावरनं या 2 प्रवाशांमध्ये वाद झाला आणि स्टेशनमध्येच त्यांनी हाणामारी सुरू केली. लोकलमधून पडून 6 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना अगदी ताजी असतानाच बदलापूरमध्ये हाणामारीचा प्रकार समोर आला. सकाळच्या सुमारास बदलापूर रेल्वे स्थानकामध्ये प्रचंड गर्दी असते. लोकलमध्ये चढण्यावरनं हा वाद झाल्यानंतर प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. आणि आता वैष्णवी आत्महत्या प्रकरणासंदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर येते. बनावट कागदपत्र सादर करून शस्त्र परवाना दाखल केल्याप्रकरणी सुशील हगवणे याला आता जामीन मंजूर झालेला आहे. पुणे पोलिसांच्या कारवाईवर यामुळे आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे. सुशीलवर फसवणुकीचे कलम दाखल केलंच नाही असा धक्कादायक प्रकार सुद्धा इथं समोर आल्याचं समजतंय. सुशील हगवणेला जामीन मंजूर झाल्याची माहिती समोर आलेली आहे. बनावट कागदपत्र सादर करून त्यानं शस्त्र परवाना मिळवला होता. या संदर्भात गुन्हा दाखल झालेला, मात्र आता सुशील हगवणेला जामीन मंजूर झालेला आहे. त्यामुळे पुणे पोलीस करत असलेल्या कारवाईवर आता प्रश्नचिन्ह सुद्धा उपस्थित होत आहे. आणि यानंतर बातमी पाहूयात लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची. आयकर भरणाऱ्या बहिणींना आता 1500चा लाभ मिळणार नाहीये. प्राप्तिकर विभागाच्या अखत्यारीमध्ये असलेल्या केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं लाभार्थी महिलांची आपल्याकडील माहिती उपलब्ध करून देण्यास मान्यता दिलेली आहे. त्यामुळे महिला आणि बालविकास विभागाला लाडक्या बहिणींचं उत्पन्न कळणार आहे. सरकारनं योजना सुरू केली त्यावेळेस अर्जदार महिलेच्या कुटुंबाचं एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावं ही अट घातली होती. मात्र ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे अशा कर भरणाऱ्या महिलांनी सुद्धा अर्ज केले होते. त्यामुळे आता लाडक्या बहिणींचं उत्पन्न समजणार आणि त्यामुळे लाडक्या बहिणींची संख्या आणखीन कमी होणार आहे. आणि आता बातमी आहे तुमच्यासाठी महत्त्वाची. कोरोना संदर्भातली कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतेय. महाराष्ट्रामध्ये गेल्या 24 तासांमध्ये 89 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झालेली आहे. त्यापैकी मुंबईमध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत. पुण्यामध्ये 23, पिंपरी चिंचवडमध्ये 9 रुग्ण आहेत. महाराष्ट्रामध्ये आता एकूण 615 सक्रिय रुग्ण असल्याची माहिती समोर आलेली आहे. भारतामध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढते आणि अशातच आता कोरोनाचा एक नवा व्हेरिएंट देशात दाखल झालेला आहे.
XFG हा कोरोनाचा नवा व्हेरियंट किती धोकादायक आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधनं. भारतात कोरोनाचा नवा व्हेरियंट. नव्या व्हेरियंटनं वाढवलं टेन्शन. आरोग्य यंत्रणेचे दणाणले धाबे. देशात पुन्हा एकदा कोरोनानं डोकं वर काढलंय. देशातील कोरोना रुग्णांची संख्या 6,815 वर पोहोचली आहे. दिल्ली, झारखंड आणि केरळ या 3 राज्यांमध्ये 3 कोरोना रुग्णांचा मृत्यूही झालाय. त्यातच भारतात आता कोविडचा नवीन व्हेरियंट XFGचे 163 रुग्ण आढळले. कोरोनाचा हा नवा व्हेरियंट नागरिकांसाठी किती धोकादायक आहे पाहूया. XFG व्हेरियंट हा ओमिक्रॉनचा उपप्रकार आहे. नव्या व्हेरियंटचा पहिला रुग्ण कॅनडामध्ये आढळलाय. XFG व्हेरियंटच्या विषाणूचा वेगानं प्रसार होतोय. XFG व्हेरियंटचा रोगप्रतिकारक शक्तींवर हल्ला होतोय. महाराष्ट्रात या व्हेरियंटची सर्वाधिक म्हणजे 89 रुग्णसंख्या आहे. आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी 6 रुग्ण आहेत. XFGचे तामिळनाडूत 16, केरळमध्ये 15 तर गुजरातमध्ये 11 रुग्ण आहेत. आणि हा XFG याच्यामध्ये आक्रमकता जास्ती आहे, म्हणजे तो जास्तीत जास्त लोकांमध्ये पसरू शकतो. त्याप्रमाणे त्याची लक्षणंही दीर्घकाळ थोडीफार राहू शकतात, परंतु त्यामुळं कुठल्याही प्रकारचे गंभीर त्रास होत नाहीत. सामान्य सर्दी, खोकला अशा प्रकारचे त्रास याच्यामधून होतात. याच्यामध्ये मृत्यूदर अत्यंत अल्प आहे आणि त्यामुळं घाबरण्याचं काही कारण नाही. कोरोनाचा हा नवीन व्हेरियंट सौम्य आहे, मात्र त्याचे परिणाम गंभीर रुग्ण आणि कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या रुग्णांवर होत आहेत. त्यामुळे मागील अनुभव लक्षात घेता राज्यातल्या अनेक शासकीय रुग्णालयांमध्ये कोरोना उपचाराचे विशेष कक्ष उभारण्यात आले. तरीही नव्या कोरोना व्हेरियंटला हलक्यात न घेता नागरिकांनी काळजी घ्यायला हवी, अन्यथा बेसावधपणा तुमच्यासाठी जीवघेणा ठरू शकतो. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आणि आता घरामध्ये AC वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. तुमच्या ACचा रिमोट आता सरकारच्या हाती असणार आहे. ACचे टेम्परेचरबाबत केंद्र सरकार लवकरच नवे नियम आणणार असून आता ACचं तापमान किमान 20 ते कमाल 28 डिग्री सेल्सिअस पर्यंतच ठेवता येणार आहे. सध्या ACचे टेम्परेचर 16 ते 32 डिग्रीपर्यंत करता येतं. ग्लोबल वॉर्मिंगच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं हा मोठा निर्णय घेण्याच्या तयारी दाखवलेली आहे. दरम्यान केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहरलाल खट्टर यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. एयर कंडीशंस की स्टैंडर्डाइजेशन, टेम्परेचर स्टैंडर्डाइजेशन, ये भी एक नया प्रयोग, नया एक प्रावधान ये किया जा रहा है. इसको बहुत जल्दी लागू करने जा रहे हैं. अब AC का जो टेम्परेचर स्टैंडर्डाइजेशन है 20 डिग्री से 28 डिग्री रहेगा, यानी 20 डिग्री से नीचे हम उसकी कूलिंग नहीं कर सकेंगे और 28 डिग्री से ऊपर वार्मिंग नहीं कर सकेंगे. आणि आता आपण पाहणार आहोत सरकारी अधिकाऱ्याच्या 500च्या नोटांचा बेड. ऐकून आश्चर्य वाटलं ना? पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. तुम्ही अनेक लाचखोर सरकारी अधिकारी पाहिले असतील, मात्र असा अधिकारी कधी पाहिला नसेल. या अधिकाऱ्यानं लाचखोरीचे सगळे रेकॉर्ड तोडलेत. या अधिकाऱ्याच्या घरावर छापा घातल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. हा IAS अधिकारी केवळ पैसेच खात नव्हता, तर त्याला झोपण्यासाठीही पैशांचाच बेड लागायचा. त्यानं चक्क 500च्या नोटांचा बेड तयार केला होता. मुळात त्यानं एका व्यावसायिकाकडून 10 लाखांची लाच घेतल्याच्या आरोपात त्याला अटक झाली. त्यावेळेस त्याच्या घरावर छापा घातला असता सर्वांनाच धक्का देणारा नोटांचा बेड सापडला. तब्बल 47 लाख रुपयांच्या 500च्या नोटांचा हा बेड आढळून आला. धीमन चकमा असं या IAS अधिकाऱ्याचं नाव असून तो ओडिशातल्या कालाहंडी जिल्ह्यातल्या धर्मगडचा उपजिल्हाधिकारी आहे. धीमान यांना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरोधात कसून चौकशी सुरू आहे. अजून त्यांनी किती माया जमवली याचाही तपास सुरू आहे. मात्र यामुळे लाचखोर सरकारी अधिकाऱ्यांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय. आणि यानंतर महापालिका निवडणुकांसंदर्भातली महत्त्वाची अपडेट समोर येते. मोठी बातमी समोर येते. महापालिकांची 3 वर्गामध्ये प्रभाग रचना करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. पुणे आणि नागपूर शहराचा अ वर्गात समावेश,
ठाणे, नाशिक, पिंपरी चिंचवड वर्गाचा ब वर्गामध्ये समावेश, तर नवी मुंबई, वसई, विरार, छत्रपती संभाजीनगर, कल्याण, डोंबिवली या शहरांचा क वर्गामध्ये समावेश करण्यात येणार आहे. या संदर्भात आपल्यासोबत आमच्या प्रतिनिधी जोडल्या गेलेल्या आहेत. नक्की काय माहिती आहे? महापालिका निवडणुकीसाठी 3 वर्गामध्ये प्रभाग रचना करण्यात आलेली आहे, यामुळे कशा पद्धतीने निवडणुका पार पडतील? निश्चितपणे महानगरपालिका निवडणूक 4 सदस्य प्रभाग पद्धतीनुसार प्रभाग रचना करण्याबाबतचे आदेश जे आहेत ते आता शासनाने दिले असल्यामुळे खरं आता तर महानगरपालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकलं असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. कारण अ, ब व क अशा 3 वर्गातील महानगरपालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश जे आहेत ते आता सरकारने जारी केलेले आहेत. यामध्ये पुणे आणि नागपूर या शहरांचा अ वर्गात समावेश असल्यामुळे इतर 3 शहरं असतील त्यांचा ब वर्गात आणि बाकीचे उर्वरित शहरं जे आहेत त्यांचा क वर्गात समावेश आहे. आणि याबरोबरच सरकारने काही अटी शर्ती ज्या आहेत त्या देखील घालून दिलेल्या आहेत. आणि त्याबरोबरच जे खरं तर गुगल मॅपिंग आहे, गुगल अर्थच्या नुसार गुगल मॅपवर नकाशे जे आहेत ते तयार करण्याचे आदेश सुद्धा आता आदेश जे आहेत ते त्यांनी दिलेले आहेत. त्यामुळे एकंदरीतच आता महानगरपालिका लढवण्यासाठी इच्छुकांची तर आता 3 वर्गात यामध्ये प्रभाग रचना करण्यात आलेली. धन्यवाद अक्षय, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. आणि यानंतर बातमी आहे दिल्लीतून. दिल्लीमधील द्वारका सेक्टर 13 मधल्या सवाद अपार्टमेंटमध्ये एका इमारतीच्या फ्लॅटला आग लागली आणि जीव वाचवण्यासाठी आग लागलेल्या फ्लॅटमधील व्यक्तीनं आपल्या 2 मुलांसह उडी घेतली. दुर्दैवाने यामध्ये 3घांचाही मृत्यू झालाय. आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशामक दलाच्या 8 वाहनांनी आग विझवण्याचं काम सुरू केलं, पण ही आग एवढी भयानक होती की त्यामध्ये संपूर्ण फ्लॅट जळून खाक झाला. आणि आता बातमी संभाजीनगरमधून. उद्योजक लड्डा यांच्या घरावरील दरोडा प्रकरणामध्ये चोरीला गेलेल्या 32 पैकी 30 किलो चांदी जप्त करण्यात आली. एन्काउंटर झालेल्या अमोल खोतकरच्या बहिणीनं 30 किलो चांदी लपवल्याचं समोर आलंय. एन्काउंटर झालेल्या खोतकरची बहीण रोहिणी हिची गेल्या 3 दिवसांपासून चौकशी सुरू होती. तिनं सांगितल्याप्रमाणे गॅरेजमध्ये उभ्या असलेल्या फोक्सवॅगन कारच्या डिकीमध्ये चांदीचे दागिने सापडलेत. गाडीच्या डिकीमध्ये लड्डांच्या घरातून चोरीला गेलेलं चांदीची ताटं, ग्लास, चमचे, वाट्या, जग असा एकूण 30 किलोचा ऐवज सापडलेला आहे. दरम्यान याच संदर्भातला अधिक तपशील आपण सविस्तर पाहूयात. तर एन्काउंटर झालेल्या अमोल खोतकरच्या बहिणीनं हे चांदीचे भांडे लपवले होते. 3 दिवसांच्या चौकशीनंतर अमोलची बहीण रोहिणीनं ही कबुली दिलेली आहे. पडेगाव मधील गॅरेज समोरच्या फोक्सवॅगन कारच्या डिकीमध्ये चांदीची भांडी सापडली आहेत. गाडीच्या डिकीमध्ये लड्डांच्या घरातून चोरीला गेलेला 30 किलोचा ऐवज सापडलेला आहे. चांदीची ताटं, ग्लास, चमचे, वाट्या, जग असा एकूण 30 किलोचा ऐवज जप्त करण्यात आलाय. आता बातमी बीडमधून. बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला 6 महिने पूर्ण झाले. मात्र हत्या प्रकरणातील महत्त्वाचा आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही मोकाटच आहे. त्याचा शोध घेण्यात बीड पोलिसांना अपयश आलेलं आहे. संतोष देशमुखांना अमानुष मारहाण झाली त्यावेळेस आरोपी कृष्णा आंधळेनं मोकारपंथी ग्रुपवर व्हिडिओ कॉल केला होता. त्याचबरोबर व्हिडिओ देखील काढले होते. तोच आरोपी बीड पोलिसांना सापडत नसल्यानं पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे. आणि यानंतर बातमी पाहूयात पावसासंदर्भातली अत्यंत महत्त्वाची. मे महिन्याच्या अखेरीला जोरदार बरसणारा मान्सून 2 आठवड्यांपासून मात्र रखडलाय. आता 15 जूनपर्यंत राज्यामध्ये कमाल तापमान अधिक राहणार असल्यामुळे आणि पाऊस पडणार नसल्यानं शेतकऱ्यांनी पेरणी आणि लागवडीची घाई करू नये असं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलेलं आहे. मान्सून रखडणार असल्यामुळे पेरणीची घाई करू नका असं आवाहन कृषी विभागानं केलेलं आहे. मे महिन्याच्या शेवटी आपण पाहिलं जोरदार पाऊस बरसला, त्यामुळे काय काळजी घ्यावी शेतकऱ्यांनी ते आपण पाहतो. पेरणीच्या वेळी जमिनीतील ओलावा तपासा. बियाणे योग्य वापरा, योग्य खोलीमध्ये ते टाका. हवामानाचा अंदाज बघूनच पेरणी करावी. आणि
आता बातमी पाहूयात पंढरपूरच्या वारी संदर्भातली. त्र्यंबकेश्वरहून संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी आणि दिंडी सोहळ्याचं प्रस्थान झालं. टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये पालखी पंढरीकडे निघाली आहे. देशभरातून मोठ्या संख्येनं वारकरी या सोहळ्यात सहभागी झाले. त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर असा एकूण 27 दिवसांचा पालखीचा प्रवास असणार आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये निवृत्तीनाथ महाराजांच्या पादुकांना कुशावर्तावनावर स्नान घालण्यात आलं. त्यानंतर आरती करण्यात आली आणि त्र्यंबकेश्वर राजाचं दर्शन घेण्यात आलं. आता पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झालेली आहे.